अगदी झटपट अशी होणारी मटकीची सुकी भाजी आहे. लहान मुलांना किंवा डब्यासाठी एक छान ऑप्शन आहे. नमस्कार, मी मीनाक्षी. विनोद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. आज आपण मटकीची सुकी भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. त्यासाठी मी तर पाव किलो मटकी घेतलेली आहे. मोड आलेली व्यवस्थित मटकी आहे. तर त्याचा वापर मी इथं करते. मी इथं 2 मध्यम आकाराचे कांदे असे बारीक चिरून घेतले. एक मध्यम आकाराचा टोमॅटो असं चिरून घेतला व्यवस्थित. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या चिरून घेतल्यात. 2 हिरव्या मिरच्या व्यवस्थित चिरून घेतल्यात. कोथिंबीर आणि थोडेसे वाटाण्याचे असते त्यामुळे मी वाटाण्याचा वापर करते. तर इथं कढईत आपण 2 चमचे तेल टाकून घेऊया. तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपण त्यात अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया. मोहरी छान तडतडली की आपण त्यात जिरे टाकून घेऊया. दोन्ही छान व्यवस्थित आपण तडतडून देऊया. त्याने भाजीला एक छान स्वाद येतो. तर आता आपण त्यात लसूण टाकून घेऊया. लसूण सुद्धा व्यवस्थित परतवून घेऊया. म्हणजे त्याची फोडणी छान बसते. तर त्यात आपण लगेच मिरच्या टाकून परतवून घेऊया. अगदी 2 मिनिटं परतवून घ्यायच्यात. तर लगेच आपण त्यात कांदा टाकून घेऊया. कांदाही हलकासा मध्यम गॅसवर आपण 2 मिनिटं परतवून घेणार आहोत. कांदाही व्यवस्थित परतलाय तुम्ही बघू शकता. तर आता आपण त्यात चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अगदी 2 मिनिटं असं परतवून घेतले आपण हे सगळं. त्यात आता आपण वाटाणे टाकून घेऊया. फ्रेश ओले वाटाणे तिथं नाही ते घातले तरी चालेल. अगदी व्यवस्थित असं 2 मिनिटं परतून झालं की आपण त्यात आता मसाले टाकून घेऊया. तर त्यासाठी मी तर आधी अर्धा चमचा हळद टाकून घेते. अर्धा चमचा धना पावडर टाकली. 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकलाय. 1 चमचा घरगुती मसाला टाकलाय आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलाय. अगदी 2 मिनिटात तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेऊया. त्यात मी 1 चमचा गोडा मसाला वापरणार आहे. त्याने एक छान चव येते. तुमच्याकडं जो मसाला असेल तो तुम्ही टाकू शकता आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यात आपण आता धुवून ठेवलेली मटकी टाकून मिक्स करून घेऊया. पाण्याचा वापर करणार नाही त्याच्यामुळे मी तेल थोडंसं जास्त वापरलेलं आहे. त्यात आपण चवीपुरतं मीठ टाकून परतवून घेऊया व्यवस्थित. आणि व्यवस्थित 2 मिनिटं वाफ काढूया झाकण ठेवून. अगदी 2 मिनिटातच ते पटकन परतली जाते तेलावरती. आपण परत एकदा पलटी करून परत झाकण ठेवूया. त्यात आता मी थोडीशी कोथिंबीर टाकते. आपली ही मटकी सुकी भाजी तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. तसेच मीनूज किचनला सबस्क्राईब करा. आपण आता ही एका डिशमध्ये काढून घेतोय. अगदी झटपट अशी होणारी रेसिपी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.